हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळी सकाळी कांदा इथून वास येऊ राहिला। एवढे बंधून कांदे जमा केले वावरातून, वास येऊ राहिला म्हणून निवड चालू आहेत आता कांदे। एवढे काय नाही पण केले थोडेसे बंधून कांदे वावरातले। एवढे कांदे केले, ते लावले आता निवडलं। घरात ठेवले म्हणजे त्याचा वास येतेच। काही सडके कांदे निघले तरी अजून उन्हाळाच आहे, पावसाळा लागल्यावर तर मग लय वास येते। ठेवा लागत ते बरोबर घरी खाण्यासाठी। सकाळी सकाळी बसली मी कांदेच निवडायले, लय वास येऊ राहिला होता या कांद्यातून। एक कांदा सडला होता फक्त तरी एवढा वास येऊ राहिला। जरा घरात घुमला वास सगळा कांद्याचा। असं वाटलं की सगळे कांदे सडले का, सगळे नाही सडले, एकच कांदा सडका निघला फक्त। तुम्हाला वाटत असेल की मी काय हे खेड्यातले लोक सगळे कामच करत राहतात, हे करू दे ते करू दे, पण आमच्या खेड्यात असं नसते। आता आमच्या वावरात कांदा नाही तरी बी आमच्या घरी उन्हाळा भागते आमचा, एवढे कांदे जमा झाले। असं काय नाही की 1 किलो 2 किलो इकतच आणा, आम्हाला जास्त इकत आणायची गरज नाही पडत शेतकरी लोकायले। शेतकरी जीवनच असते तसं, कष्टदायी असतात पण खायला ओरिजिनल भेटते आणि एकदम ताजं भेटते आणि चांगलं। हे पा झाले आता कांदे निवडून। हे एवढा मोठा कचरा निघला या कांदे इथला। एवढा कचरा निघला, आता हा घेतो भरून टोपल्यात, बाहेर नेतो। आणि हा कचरा बी बैल खातात, असं काय नाही की फेकूनच द्यावं लागते म्हणून कचऱ्यात। आणि आमच्या खेड्यात काही असं नसते, कचऱ्याची डस्टबिन त्याच्यात कचरा भरा मग नेऊन टाका। अर्ध्यापेक्षा जास्त तर कचरा आमचे बैलच खातात, जसे की कांद्याचे टकर, भाजीपाल्याच्या मुळा। चालतं मग घेतो आता हे भरून मी टोपल्यात, टोपलं आणतो बाहेरून। उन्हाळ्याचे बी काही ना काही कामं चालूच राहतात आमची। असं नाहीच की आज काय करावं, असं काही टेन्शन येत नाही आम्हाला। हे काय एवढ्या कांद्यातले एवढा कचरा निघला, आणखी 8 दिवसाला काही ना काही वास येतेच कांद्याले, निवडा लागतात मग ते। नाही निवडले तर मग एका कांद्यानं सगळेच कांदे खराब होतात, त्यासाठी निवडूनच घेतले। मग फक्त एक कांदा सडका निघाला दाखवतो मी तुम्हाला। हे पा एकच कांदा सडका होता पण सगळ्या घरादारात वास घुमला होता याच कांद्यानं। असं वाटलं सगळे कांदे खराब झाले का काय, उन्हानं गुदमारतात ते, तरी पंख्याच्या हवेत आहे पण तरी सडतातच। चला तर मग झाले आमचे कांदे निवडून। तुम्ही व्हिडिओ रोज सकाळी काही ना काही कामधंद्यात एक काम राहूनच जाते माया, ते म्हणजे पाखरायले तांदूळ। त्यानं जेव्हा चिवचिव चिवचिव केलं तेव्हा आठवण येते की अरे आपण तर पाखरायले तांदूळच नाही टाकले, का किती कल्ला करू राहिले ते।
झाले शांत, कारण त्याला असं वाटलं की आलं आपलं खाद्य. काय झालं वा? का उधळणार राहिला तुम्ही? अजून टाइम नाही झाला ना तुमचा. पाजतो तुम्हाला पाणी. आज तुम्हाला पाणी पाजायला लेट झाला. बकऱ्याला पाणी पाजायला टाइम झाला. आज कल्ला करू राहिले ते बी. सगळे मास नावानं कल्ला करतात. पाणी पाजून घेतो बकऱ्याला. आता उन्हाळा लागला. उन्हाळ्याच्या वावरात काही कामं नाही, त्यासाठी मी काही वावरात जात नाही. म्हणून बकऱ्या गवारात टाकल्या. आज गवारात टाकल्या वयासाठी. पाजू राहिली त्याले पाणी. पितात मस्त पाणी ते. आता हे चिडायले तांदूळ टाकले खाली. दिसतात का? हे चिडायले तांदूळ टाकले खाली. ते बी खाऊ राहिले. पे ना बाई पाणी वा. झाला दादा तुमचा टाइम सोडायचा.